गुड मॉर्निंग सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शुक्रवार, दिवसाची सुरुवात झालेली आहे. माझी कामं काय काय झाले सांग. आत्ता 7:15 वाजलेले. तुम्हाला सांगते मी, आज घड्याळ 5 मिनटं पुढे लावून ठेवलं, कारण काम म्हणजे आटपत नाही. आपण ज्या घड्याकडे बघत बघत काम करून त्याच्याबरोबर जातो आणि ते बरोबर उठलं. तर आपल्याला पाणी गरम करायला ठेवले, कारण बाहेर पाऊस बघा, रात्रभर पाऊस पडतोय. त्यामुळे पाणी गडूळ्याने 1 महिना झालं खरं तर पाणी उकळूनच पितो. त्यामुळं हे खरं तर रात्रीच उकळत असते, पण आता ठेवले. तर इथे कुकरमध्ये चवाळी लावली आणि भात ते मला फ्रेश व्हायचं आहे. पाणी गरम करायला ठेवले आणि ते आता गॅस चालू आहे. त्याच्या आधी काय झाले सांगते. त्याच्या आधी मी सगळी झाडझूड झाली, माझी फरशी पुसून घेतली, सर्व फरशी पुसलेली. इकडे सगळी लाईट मुद्दाम बंद केली मी, पण पंखाने लाईट दोन्ही चालू. तर माझी फरशी स्वच्छ पुसून झालेली आहे आणि पंखा चालू आहे, कारण वाळते, बाहेर पाऊस पडते, खूप ओलं आहे नाही का. तर इथे पण बघा पंखा चालू आहे, तुम्हाला दिसत असं पंखा चालू आहे, पण लाईट बंद आहे आणि बाहेर पाऊस पडतो. फरशी स्वच्छ पुसलेली आहे. बाहेरचं पण झाडझूड झाले. कचरावाल्याने कचरा घेऊन गेला, डबा पण मी आतमध्ये आणून ठेवला. जरा व्यवस्थित गोष्टी जागेवर असले की मग स्थिर राहते आणि काम करायला पण खूप उपयोग. तर चला आता मी कामाला लागते. म्हणजे काय, हे बघा बाथरूम आंघोळ करते. बाथरूम जरा खाली फक्त थोडंसं साफ करून घेते. आता सकाळी 7:30चं काम आहे माझं. ते लाडूचे 2 ऑर्डर आहेत मला. एक मुगाचे लाडू आणि एक जवसाचे लाडू. तो जवसाचे लाडू रात्रीच केलेले आहेत मी. मुगाचे लाडूची सगळी तयारी करून ठेवली. हे बघा, त्याला फक्त मला आता लाडू बांधायचे. मिक्स ठेवले मुद्दा, कारण मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि मग लगेच बांधते आणि बाकी संध्याकाळी. तर चला पहिला आंघोळ करून घेते आणि देवपूजासुद्धा करायची राहिलीच. बरीच कामं असतात आपली, छोटी छोटी कामं असतात ना, आपल्याला कळून येत नाही की किती काम आहे. काय बायकांची कामं घरातली कळून येत नाहीत किती आहेत. लापरेशला पाणी ठेवलं ते उकळून चालले. आता आंघोळ झाली आहे माझी आणि अफ्रेश पिते मी. हे बघा कुकर पण झाला आहे. आता थोडीशी देवपूजा नंतर करते मी. भाजी केल्यावर आधी लाडू बांधून घेते. लाडू बांधून घेते, पॅकिंग करून घेते आणि मग भाजी करते. त्या आंघोळ करायची, अजून मला देवपूजा करायची आहे, भाजी करायची आहे, ड्रेस इस्त्री करायचं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. अर्ध्या तासात एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या मला. चला कामाला लागूया. लाडू झालेले आहेत. हे बघा, हिरव्या मुगाचे लाडू आहेत. हे मस्त हेल्दी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या हेल्दी गोष्टी टाकल्या. तर लाडू तुम्हाला आवडले तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, कारण 8 वाजलेले आहेत. मला खूप सगळी कामे आहेत. मी आता याची पॅकिंग करते आणि मग माझ्या काम भाजी करते. म्हणजे भाजी माझी वाट बघतीच आहे. 3 पॅकेट्स लागणार तशी. तर हे पाव किलो बसतात त्याच्यामध्ये. पाव किलोचं पॅकिंग आहे. आणि हे आहे जवसाचे लाडू. एखादा गूळ कमी पाहिजे होता, म्हणजे गोड कमी पाहिजे ते शुगरवाल्यांना, त्यासाठी म्हणून थोडंसं तीळ जास्त वापरून हे जवसाचे केले. हे बघा, आणि हे मुगाचे. त्याला त्याचं पॅकिंग करून घेते मी. तर हे असं झालेलं आहे पॅकिंग. असं पॅकिंग करून घेत असतो. खूप सोपं आहे. ह्याला काय लेबल वगैरे लावत नाही. फूड लायसन्स काढायचा विचार करते मी. तर लेबल वगैरे लावल्यानंतर तुम्हाला परत मी एकदा शेअर करते तुमच्याशी. आता 8 वाजून 34 मिनटं झालेले आहेत. माझं सगळं झालेलं आहे आणि माझी सगळं झाले म्हणजे फक्त देवपूजा करायची. तिकडे सगळं सामान वगैरे भरून ठेवले, पण बाईच नाही आली. खाणार काय आहे ना प्रश्न. तर हा असं सगळे अवघड प्रश्न असतात. तर पहिला काय करते, देवपूजा करून घेते फास्टमध्ये.